ही वारी आहे भगवंत भेटीची नाही, भगवंताशी एक रूप होण्याची। ह्या प्रवासात होते स्वतःशी भेट। इथे देव मंदिरात नसतो, तो चालतो तुमच्या शेजारी। देह देवाचं मंदिर, आता आत्मा परमेश्वर। देव कुठे जपायचा? इथे जपायचा। देवावर पूजा करून काय फायदा नाही। चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा, टाळ घोषातून साध येते तुझी दावते वैष्णवाना दिशा। दाटला मेघ तो सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा, लेवुनी तुळशी माळा गळाया, पाहसी वाट त्या राऊळा। आज हरपल देह भान, जीव झाला खुळा बावळा, पाहल्या गा तुझ्या लोचनात, बाबड्या लेकरांचा लळा। भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी, पंढरी आज नादावली। तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली। जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हा लेकरांची विठू माऊली। ओके मित्रांनो, तर हा आपला पहिला व्लॉग आहे। आय नो मी खूप सडनली सांगतोय आता, पण हा आपला पहिला व्लॉग आहे जिकडे आम्ही पंढरपूर वारीला निघालो आता। वाखरीचं रिंगण आहे आणि मी गेल्या काही दिवसांमध्ये पण आधी मी आळंदी आणि देहूमध्ये पण होतो आणि तिकडे पण फोटोग्राफी केली आहे, तिकडे पण व्हिडिओज काढले आहेत आणि शूट केले। व्लॉग बनवतोय कारण की खूप दिवसापासून इच्छा होती की यार आपण व्लॉग बनवला पाहिजे। आपण पण जे मी ट्रॅव्हल करतो, जे मी फेस्टिवल शूट करतो, जे मी स्ट्रीट फोटोग्राफी करतो, ट्रायल फोटोग्राफी करतो, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत। माऊलींच्या कृपेने आता असं विचार करा की आपण स्टार्ट करतोय अँड नाव आता आपण निघणार आहोत। आता बरोबर 10 वाजले आहेत आणि 10 वाजले आता आहेत, सकाळी आम्ही 8 पर्यंत पोहोचू वाखरी रिंगणला। खूप मोठी जर्नी आहे, मी पूर्ण जर्नी डॉक्युमेंट करणार आहे, पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवेलच। व्लॉग करण्याचं कारण असंच आहे की खूप दिवसापासून माझी इच्छा होती की मला जे मी करतो ते लोकांना दाखवावं, यूट्यूबवरती लॉंग फॉर्मॅटने दाखवावं आणि आपल्या मराठी भाषेमध्ये दाखवावं। तर आता वाखरीमध्ये आपण चाललोय आणि खूप वर्षापासून वाखरीला जातोय मी, 3-4 वेळा वाखरीचं रिंगण शूट केलं आहे। खूपच चांगलं असतं, खूपच अवाढव्य असतं। आणि आता रात्री आमची गाडी आहे, आम्ही कार केली आहे, त्या कारने आम्ही पोहोचणार तिकडे। आम्ही टोटल आमच्या 2 गाड्या आहेत, आम्ही 12 लोक चाललोय 2 गाड्यांमध्ये, 2 एर्टिगा आहेत। खूप एक्साइटेड आहे मी, कारण की सगळ्या मित्रांबरोबर जरा फनच होणार आहे। हर्षलचा बर्थडे पण आहे। वेलकम टू होम बाय, वेलकम टू होम। कैसे हो? बढ़िया सर। ये अक्षय है, अक्षय पांडे। हा राजन आहे, राजन आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये भाऊ माझी साथ देतो नेहमी आणि ह्याच्याशिवाय आपलं काय होत नाही। तर राजन आपला मेन माणूस आहे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो की माझ्या बॅगेमध्ये काय काय आहे। मी ह्या रिंगणासाठी पूर्ण आता निघणार आहे आणि मग पूर्ण शूट करून परत लगेच रात्री कारने परत येणार आहे। तर जी मी बॅग पॅक केली आहे, तुम्हाला बॅग दाखवतो मी काय बॅगेमध्ये काय काय केलंय। तर सगळ्यात आधी हे कपडे आहेत जे मी उद्या घालणार आहे। ही 28 mm लेन्स आहे, या लेन्सने पण आपण शूट करणार आहोत। हे माझं वॉलेट आहे, माझं SSD पाऊच आहे, इथे एक 35 mm लेन्स आहे, माझी ऑल टाईम फेवरेट लेन्स 35 माझी लेन्स आहे। सन ग्लासेस पण आहेत, इथे 85 लेन्स आहे माझी, सगळं झाकून ठेवली आहे। हा माईक आहे सोनीचा, अगेन पॉवर बँक खूप इम्पॉर्टंट आहे, एक छोटीशी लाईट आहे, हे आहे आपलं फिल्टर आहे, एंटी फिल्टर 85 खूप छान क्वालिटी येते त्याने। हे यात कार्ड ठेवलेत मी, ह्याच्यामध्ये आयपॅड आहे, कार्ड रीडर्स आहे। तर अशी पूर्णपणे आपण बॅग भरलेली आहे। ती एक छोटी बॅग आहे, ती राजन कॅरी करणार आहे। त्यात आपण प्रिंट्स घेतले आहेत, वारकऱ्यांना त्याला प्रिंट्स आपण घेतले आहेत आणि त्यात ड्रोन आहे आपला। तर अशा प्रकारे पूर्ण बॅग पॅक झालेली आहे आणि आता आपण निघणार आहोत 15 मिनिटांमध्ये।
मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही फलटणला पोचलो आहोत. आता फलटणपासून अजून आहे आमचं 100 किलोमीटर असेल पंढरपूर, पण आम्हाला अकलूजजवळ जायचं आहे. पहिला अकलूजला जाणार, तिकडे थांबणार तासभर, फ्रेशन अप होणार आणि मग कपडे बदलून आपण वाकरीचं रिंगण बघणार आहोत. आज कपडे वगैरे बदलून आता डोसा खातोय आम्ही. डोसा खातोय, लोणी डोसा खूप फेमस आहे इकडं, टेस्टी पण आहे. मस्त आहे, मस्त आहे. 800 वर्षापासूनची ही परंपरा आपली आहे. पंढरपूरची वारी, वारकरी 21 दिवसासाठी पूर्ण देहूपासून ते पंढरपूरपर्यंत ते चालतात आणि वाकरीमध्ये हा शेवटचा रिंगण सोहळा होतो. हा सगळ्यात मोठा होतो, जिकडे संत तुकारामाची पालखी आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकत्र येऊन सर्वात मोठं जे रिंगण असतं ते होतं. ते आपण बघणार आहोत आज आणि आपण डॉक्युमेंट करणार आहोत. तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण की मी फर्स्ट टाईम लॉगिंग करतोय वारीचं आणि सेकंडली मी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणार आहे. तर खूप एक्सायटेड आहे मी आडव्या फ्रेम्स शूट करण्यासाठी. आता मी पायवाटाच्या रस्त्याने चाललोय. 35 मिनिटं आली आम्ही गाडीमध्ये आहे आणि आता रस्ता एकदमच पायवाटसारखा झाला आहे. वारकरी सगळे दिसत आहेत, गाडीतून चालत चाललेत, पोचत आहेत. काही वारकरी इकडे रस्त्यावरती आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मला सगळे विचारतात की वाकरीचं रिंगण कुठे होतं, एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे. तर आता मी लोकेशनचा खूप जवळ आलो आहे. बाजीरावची विहीर हे खूप फेमस लोकेशन आहे, त्याच्या इकडेच वाकरीचं रिंगण होतं आणि ते खूपच फेमस आहे. बाजीरावची विहीर हे लक्षात ठेवा, मॅपवर जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 12:15 आणि 12:15 वाजता एवढी गर्दी मी पहिल्यांदा बघतोय. काय वेदर झालंय, किती मस्त ड्रामा झालाय क्रिएट. प्रत्येक जागी, प्रत्येक साईडला कोणी फुगडी खेळतंय तर कोणी लेझिम खेळतंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही फोटोग्राफर्सला बाहेर काढता येत रिंगणाच्या, पण काय नाही, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. अनुभव आपण कुठूनही घेऊ शकतो. गरजेचं नाही की रिंगणाच्या आत आपल्याला राहिलं पाहिजे, रिस्क पण असते, अश्व पळतात. त्यामुळे आपण आता रिंगणाच्या बाहेर जाणार आहोत आणि बाहेरची वाईब शूट करणार आहोत. वारी ही माझ्यासाठी एक जर्नी आहे, एक अशी जर्नी आहे ना ज्याच्यामुळे सुख, समाधान आणि आत्मचिंतन हे माझं झालं. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला. दैनिक जीवनामध्ये प्रत्येक असणारा मी तुम्हाला एवढंच सांगेल, ज्ञानोबा तुकोबरायासारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला. वाकरीच्या रिंगणाबद्दल आत्ता काय वाटतंय तर आत्ता ना कानावरती चारी बाजूने ना वेगवेगळ्या वाद्यांचा आवाज येतो. सगळीकडं वेगवेगळा एक वाईब आहे, व्हायब्रेशन आहे, व्हायब्रेशन. कुठं कोण फुगडी खेळतंय, कुठं कोण फक्त मातीचा स्पर्श करतंय, कोणी ह्या रिंगणात पळतंय जिथनं घोडे पळणार आहेत. तर हे जे वाईब आहे ना, हॅपनिंग वाईब आहे. सगळे हसतायत, सगळे हसतायत, सगळे. विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. कोणतंही काम करण्यामागे एक असा हेतू पाहिजे की काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. हे मला या वारकऱ्यांकडनं शिकायला मिळतं. शेवटी पांडुरंगाचं जेव्हा दर्शन आपण घेतो, जेव्हा विठ्ठलाला भेटतो शेवटी आपण, तेव्हा पूर्ण एम्प्टी फील करतो. पूर्ण एम्प्टी म्हणजे काही प्रश्न उरत नाहीत. सगळे उत्तर आपल्याला या जर्नीमध्ये भेटतात. सगळे उत्तरं पूर्ण जर्नीमध्ये ऑटोमॅटिक भेटतात.
700 वर्षापासून वारी चालू आहे आणि तशीच चालू आहे. त्याची डेव्हलपमेंट पण होत आहे. म्हणजे खूप लोक वाढत आहेत, जुळत आहेत. फोटोग्राफीमुळे जेव्हा मी वारी शूट करतो, वारकऱ्यांची शूट करतो, त्यांची स्टोरीज कव्हर करतो किंवा जे वारकरी चालतात ती पूर्ण जर्नी जेव्हा शूट करतो तेव्हा मला एक माणुसकीची जाणीव होते. माणुसकीच्या मी एका आतल्या पातळीपर्यंत मी जायचा प्रयत्न करतो माणुसकी शूट करण्यामध्ये. मला कधी पण एक फोटो जेव्हा मी काढतो त्या फोटोमध्ये मला असं वाटतं की माणुसकी दिसली पाहिजे, ह्युमॅनिटी ऑफ मोमेंट. प्रत्येक फोटोमध्ये एक ह्युमॅनिटी असली पाहिजे, तेव्हा दुसरा माणूस मला कनेक्ट करू शकतो. विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. सगळ्या अभंगाचा 27 अभंगाचा सार ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त दोन चरणामध्ये सांगितला. फक्त तुम्ही हरी हरी म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने मायेजाळ तुटतील, अनेक नका परो गाभळाच्या भरी, तिथे आहे थोरी नागवन. गोचीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी, सावधा काना तुका माऊली पंढरी, अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ती काय कीर्तना सांगत होते माहिती आहे का? किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. का झोपडीत राहत होतं? बंगलं नव्हतं काय त्यांना, का पत्र नव्हतं? देवाला कशाची गरज नाही हो, निवदाची गरज नाही, नारळाची गरज नाही, कशाची गरज नाही. तुझ्या ध्याच्या अगरबत्ती लाव म्हणजे मला सुगंध येतो. नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपण ह्याच स्पॉटवरनं ड्रोन उडवणार आहोत. या ही वारी ही फक्त यात्रा नाही, ही एक श्रद्धेची चाल आहे. 21 दिवसांची नाही, ती जन्मोनजन्मांची आहे. ओल्या डोळ्यातून वाहणारी आस्था, धुळीने भरलेले पाय, पण मन मात्र विठ्ठलमय. इथे थकवा नाही, कारण इथे चालणे म्हणजेच आराधना. प्रत्येक टाळ मृदुंगांचा आवाज म्हणजेच देवाशी होणारा संवाद. वारीत कोण गरीब कोण श्रीमंत, इथे सगळेच एक समान, कारण इथे सगळेच माऊली. इथे माणुसकी चालते, प्रेम चालतं, विश्वास चालतो आणि चालतो फक्त एक नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.